कारण आपल्याला माझ्या माहेराला जायचंय, म्हणजे सासूरवाडीला. हा, नेहमी सासूरवाडीला एकदा तुम्ही बेलगावचे घेऊन तर त्यांच्या घराची समस्या माझ्या गावात उठून गेली. कोणती समस्या? तू मूलभूत विचार, तू देशपती का म्हणते तुझी देशपती मुंजाला काय नव्हता, मुंजाला तर पूर्ण असतं. मला तू शोधणी घेतो जायचा, पण या गावामध्ये जवायला कपडे करून म्हणून म्हणलं. अरे वा, कपडे जाऊ नये नवी तू बोलता घे. मला कसं की शोधणी घे, पण थोडं आम्हाला बोलणं चांगलं वाटत नाही म्हणाले. अरे आटकलं का? चाल लवकर, पुढे रिक्षा लागणार नाही. अरे मेकअप तर उद्या आले. मेकअप लागणार तर कशी वाटत मला. काय झालं? काय निघता लवकर. हो का? होय, ऐका ना. काय बरोबर, पण तुझ्या हाताला मला तर गाडी उडवली. आता का त्या घरावरच्या मांडीवर जमतो का? मला काही अडचण नाही, माझ्यावर लिंबच तिथं. तुला काही अडचण नाही, पण मला अडचण आहे ना. तुम्ही तुझं चाललं कुठे तर सासूरवाडी चाललं बायको घेऊन. लग्न झालं मोठ्याला शिकवलं. बायकोचं सासू सासरे तुमचं झालं नाही वाटतं लागेल. नाही म्हणूनच तुम्हाला माझ्या वाटून आली. याचा उभं तुमचं लागेल, मग समजून माझी फायदा होतं. तुमची पोरगी पाणी बसून पण सासरे बांधून काय वाटत बसत आहे. सासूबाई डायरेक्ट छाती उडून मिळाली. काय जवळ हात जवळ पाणी तो सासरबाई आम्ही पाण्यात हात नव्हतो. पाण्यात हात धुतले तर हाताला जंतू नसते का? थांबा, जंतू माहिती आली घडत हे काय हाती काय गेलं तर चांगला होतं ना. तुमच्या हातावरच्या सारख्याचे जंतू ना हे काय टाकायचं सासरे बा जवळ याचा हात नाही लावायचं तिथं. तर तुमच्या हाताची काय घेतो नानाने जवळ समजून घ्यायचं नाना. अरे त्याच्या हातामध्ये पाणी सांगू का पाणी का साधंच पाणी आहे तुमच्याकडे. हा, आम्ही विहिरीचं पाणी पितो. नाही, आम्ही विहिरीचं पाणी पिली. विहिरीचं पाण्याची जण सर्दी होती. आम्ही ते वरेल वाटत पितो, वरेल वाटत. तो दाजी वरेल वाटत नाही ते मिंजिरल वाटत, मिंजिरल वाटत. मोठ्या माणसाला उत्तर देतो का? पाहुण्याला म्हणलं वरेल वाटत तर वरेल वाटतच म्हणायचं. जवळ लहान येते समजून घ्यायचं. चालतं लहान पोराचं काय मनात घ्यायचं. आमच्या घरी पावडे फक्त जवळ जेवणामध्ये काय आवडते तुम्हाला तुम्ही सांगू का? तुमची पुढे एवढ्या झाल्याच्या जवळ आमच्या पिंड्या याच्यासाठी का सासूबाई का त्याला तुमची जिंदगी बरबाद करता. तो दादी तुम्ही इतके दिले होते तरी तुम्हाला माझी भेटली ना. मी तर तुमच्याकडे कमीच बोलणार आहे. तर जर तुमच्या मनाचे अन्नाची भांडण झाली तरी सासू सुनाचे त्याच्यावर माझं पण भांडण. अहो सासूबाई तुमची सर्दी काय महिना मायला सकाळी सासूबाई तुम्ही तुम्ही लवकर जवळ म्हणून करता तुम्ही मग झालं भांडण. असं पहिल्यावर भांडण वेगळं काय भांडण चाललं झालं तर जे झालं ते झालं. अहो सासूबाई आज कोणाला बोलणं नसतं चालत. आता कसं माझं म्हणलं तुम्ही घरचेवाली दिसता आणि घरचेवाली कोण तुमचं तुम्हाला लागेल ना. हा तरी खरं राहून जाईल. मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला. तिला काही पप्पा वगैरे शिकवला का? चांगले संस्कार करते पिंडीला. अरे जवळ इथले गेलं का हो नाही राहिलं आपलं मजा सांगितली सासूबाईची. तुम्हाला राहायला गेला मग जवळ काय म्हणते मला काही बोलत नाही आमचे मला काही. तो सासरेला युरोपीच्या शाळा कुठली त्यांनी त्याच्या प्रचार करतो. तो दादी तुमच्या शांत दिली शाळा मॉनिटर नाही मॉनिटर हा सगळा सांग बघा. एच्या आवाज काय येतं मी पण जेच्या आवाज काय येतं केली मी मला. मग शाळांचा आवाज काढला बघा. तुम्ही सांगा जेच्या आवाज काय येतं सांगता सगळ्या पण तुम्ही समजणार
झाली ते मोड झाली गुजर दाजी तो सांगले बा तुम्ही मला कपडे घेऊन म्हणते नेमकं कशाच्या निमित्ताने घेऊन कपडे कपडे नाही बा मी घेऊन तुम्हाला कपडे बायको अरे बायको तर नाही तुमच्या मुलीची सासरेबा मला कपडे घेणार आहे सासरेबा तर नाही बनवले अरे मी खोटं बोलले तुम्हाला इथे आणण्यासाठी काय खोटं बोलली तू ते काही सांगू नको आता मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तुम्ही रडींदर मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजे वारे वा राखोड्या दाजी लगा मी पण तुम्हाला 50 रुपये कपडे घ्यायला तुम्हाला जेवढे आवडत तेवढे घ्या 50 रुपये 50 रुपये और 50 रुपये खाण्यापर्यंत घेते का तो दाजी 50 रुपये भेटलो ना ते घेऊन जा गुच्छ